ये साते आलिया ओरंगा शारंग धरू, ये साते आलिया ओरंगा शारंग धरू, नाही तरी संसार जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, किंवा असंही पाठ. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृगजळवत जाईल रया. विषयाचे समसुख वेगळ्याची बाहुली, अभराची सावली जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृगजळवत जाईल रया. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृगजळवत जाईल रया. महायोग पीठी कटे विमळच्या, वरम सुंदरी कायम टाकून समापत्य तिष्ठन्तमानंत कंदम, परब्रह्मलिंगम पांडुरंगा रूप धाम नमन, पांडुरंगा रूप धाम नमन. वसुदेव सुतं देवं सीतानंदमर्दनं देवकी परमानंदं नमस्कार. ये साते आलिया ओरंगा शारंग धरू, नाही तरी संसार जाईल रया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत, मृगजळवत जाईल रया. काही ठिकाणी असं आहे, मृगजळवत जाईल रया. सेवेकरता भगवंताच्या अर्थात तुमच्या सर्वांच्या सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, विश्वमाऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा आत्मप्रचितीपर अधिक आपल्याला उपदेश करणारा 4 चरणांचा, मला असं वाटतं आमच्या टाळकऱ्यांचा बुवाचा पाठातील यात नवल नाही, पण तुमच्याही पाठातील गोड अभंग आहे. विठाला विठाला
या अभंगाचा धाकटा भावार्थ असा आहे, या अभंगाद्वारे संत महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली आपल्यासारख्या संसारामध्ये रक्त झालेल्या जीवांशी एक नातं जोडतात आणि ते नातं म्हणजे रया. काय नाव आहे? रया. रया म्हणजे सवंगड्या, सवंगडी, मित्र, दोस्त, सखा. आपल्याशी नातं जोडतात. अरे माझ्या मित्रा, अरे माझा आई, अरे हा नरदेव मिळत नाही. मग नरदेव मिळाला ना, एक सुवर्ण संधी आहे की जी सुवर्ण संधी इतर कोणत्याही योनीमध्ये नाही. ती भगवंत प्राप्तीची, अर्थात ह्या जन्म मृत्यूरूपी रहाट गाडग्यातून सुटण्याची एक सुवर्ण संधी, एक देह म्हणजे नरदेव. म्हणून या नरदेवामध्ये आल्यानंतर, हे माझ्या मित्रा, हे माझ्या दोस्ता, अरे माझ्या सवंगड्या, तू काय कर, ओळंगा त्या देवाची, तू आपलंसं कर, ओळख करून घे. आणि त्या देवाची ओळख जर तू नाही केली तर तुझ्या ह्या नरदेवाला येण्याचं जी सुवर्ण संधी आहे ती भुकली, सर्व वाया जाईल तुझे जीवन. आणि तुला असं वाटतं की हे मला अंतकाळची वेळी तू सोडून दे. अरे कोणाचे मायबाप, अरे मायबाप सुद्धा सोडवू शकत नाही. मित्रांची कथा काय म्हणून कोणाचे मायबाप, अरे कशाप्रमाणे सर्व विषावाले वगैरे, हे फक्त म्हणण्यापुरते, पण अंतकाळची वेळी फक्त गंमत पाहिजे, कोण सोडवू शकणार. मग कशाप्रमाणे आहे? अब्राच्या सावलीप्रमाणे. अब्राची सावली ज्याप्रमाणे सावली आहे, पण खरी सावली आहे का? म्हणून त्याप्रमाणे सर्व नाते होते. अंतकाळच्या वेळी सर्व हात वर करतात का? तेच काळाच्या आरात पडलेले. आणि तुला जे वाटतं ना की विषय हेच खरं सुख आहे, पण ती विषय म्हणजे डोळ्याने चित्रपट पाहिलं, व्यास पाहिली, गोड वाटतं, पण तीच मॅच म्हातारपणात आवडते का? गाणे आवडतात का? डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, तेच विषय. अरे ते कशी आहे? अरे वेगळ्याच्या बाबतीसारखी आहे, दिसायला वाटतात ती खरी आहे. कशी विषयापासून येणारा अनुभव हे सुख नाही, हे खरं सुख नाही. मी तुला का सांगतो रे माझ्या मित्रा? कारण मला त्याचा अनुभव आले एकदा हे या जगा येत असे. आणि म्हणून मला आत्मारूप प्रचिती झाली की हे सर्व जगदंबर पाहता पाहता कशासारखं आहे? स्वप्नासारखं आहे. स्वप्नामध्ये काही जर आपण सांगू रे, स्वप्नामध्ये काही आपल्याला पडतात ते खरोखर असतं का? ज्याप्रमाणे ते मिथ्या, त्याप्रमाणे हे सर्व जगदंबर मिथ्या. फक्त या ठिकाणी एकच खरं आहे. कोण? एक विठ्ठलची खरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठुरा, बाकीचं सर्व हे मिथ्या आहे. असा हा आपल्या आजच्या अभंगाचा भाव होता. भावार्थ तुम्ही टाला. आता बोलू नका, ते वेगवेगळे नव्हते. अर्जुना, पूर्व दिशेला आलेला सूर्य ज्याप्रमाणे पश्चिम दिशेला जातो ना, मावळतो म्हणतो आपण त्याला. जसा जन्माला आला त्याला मरावंच. इथे इच्छा नसताना मरावं लागतं. बरं, कोणाची इच्छा आहे की आपण मरावं? म्हणतो फक्त की देवा तूच रे बाबा. आपल्याकडे होते बाय नको सांगा, पण खरं सांगा मरावं असं वाटतं का? अरे इथे इच्छा नसताना मरावं लागतं. म्हणून या पृथ्वी लोकाला एक नाव आहे, इहलोक.
काय नाव आहे? आणि इच्छा नसताना मरावं लागतं, इच्छा नसताना यावं लागतं म्हणजे इहलोक, आणि मरावं लागतं म्हणून याला मृत्यू लोक म्हणतात. काय म्हणतात? आणि इथे आला मग देव असो, संत असो, काही असो, पण त्यांची लिमिट संपली की या जगाचा निरोप घ्यावा लागतो. म्हणून आमचे महाराज म्हणतात येथे नाही मोरो आले अवतार, जो आला त्याला काय करावं लागतं? ज्याचं बारसा आहे त्याचा किरी आहे 13 किंवा 11 करतात लोक. इथून तिथून 11 कशासाठी काढलाय? 12 13 ना 11 एकादशी आहे म्हणजे आहेच मात्र. ज्याचा जन्म खाटल्यावर त्याला खाटीवर जावं हा नियम आहे. मग आता तरी डोळे उघडा भरपूर आपल्या वेळेवर पण एक वाटतं वय फार कमी होतं. हे कार्यक्रम ज्यांच्या प्रित्यंते ते काही भक्तीपर्यंत केल्यास असे आमचे कुमार जगन्नाथ झांबरे हे आपल्यातून देहरूपाला पंचकथा लिहिलेली आहे. आणि त्यांच्या प्रित्यर्थ संस्कृती आहे, परंपरा आहे. काही काही ठिकाणी कोणतंच कीर्तन आमच्या जळगावला या म्हातारा गेला आमच्या कातकरी तरी दिलाय. काही कथा नाही, कीर्तन नाही, जेवण नाही, काहीच नाही. फक्त खाना आपल्याला आपल्याकडे गोष्टी फक्त बाहेर बघू. आमच्या घरामध्ये एक व्यक्ती गेला. गेल्यानंतर 3रा दिवस तिथला 3ऱ्या दिवशी आता गल्लीतलं काम आहे आम्ही ठेवायलाही गेलो. आणि 3ऱ्या दिवशी आता आम्हाला जसं उकळा मी लावलेलं आहे त्याच्यात तसेही देतात म्हणून मी दुकानावर जातो दूध घ्यायला. आणि आपल्याकडे कोणी येतात दूध घ्यायला का कुठं पोरं. मी दूध घ्यायला लागलो. दुपारची म्हणजे 10-10:30 वेळ. तर तिथे ते प्रत्येक येतो काय करत होते. आता 3ऱ्या दिवशी पुस्तक आहे पण प्रेम आहे तुमचं, मार्ग आहे. याचा अर्थ असा देवावर, मार्गावर, परंपरेवर विश्वास आहे. अरे वडील गेल्यानंतर तुम्ही 3ऱ्या दिवशी मस्त अंगणात पत्ते करतात का? करमणूक म्हणून. काय म्हणून? करमणूक. महाराज संस्कृतीचा अभाव आहे पण आपली परंपरा आहे. अरे वडील आई गेले ना काहीतरी असो, गरीबांचा गरीब असो तो कमी अन्नदान करेल पण कथा कीर्तन करेल. त्यांच्या नावानं काहीतरी दान देतो. गीता म्हणा, श्रीमद भगवद्गीता म्हणा, हरिपाठाचे पुस्तक. आता आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराजांची मस्त मालिका निघाली बघितली का? तुमच्याकडे आल्या नाही कधी? आले नाही का? नाही तर मग मला आणावं लागेल. ते कितीतरी खपल्या आता दीपनगर वगैरे ना तर जवळजवळ 8 बॉक्स खपले. तरी अजून विद्यमान आहे. 200 मालिका हातोहात खपल्या. मी तिथे कीर्तनाला गेलं 200 मालिका तर बघा तुम्ही कशी आहे. निर्भयांच्या ध्वनी, नाटाचे अभंग सगळे बिलकुल पुढे जवळजवळ 1077 अभंग आहेत. आणि हे सर्व आपल्या गुरुदेवांचे सर्व परंपरेचे फोटो 16 फोटो आहेत. त्या फोटोंची किंमत 160 रुपये झाली. मी एवढं त्यासाठी बोलतो परंपरा आहे म्हणून कथा कीर्तन आमच्या हरिभक्तीपर्यंत पहिल्याच नसेल. कुमार जगन्नाथ झांबरे यांच्या 23 कीर्तनचा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम करणारे त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपणे आमचे हर्षद कुमार झांबरे. सेवेकरता निवडलेला अभंग
विश्वविख्यात संत श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज आत्मप्रचिती पण अधिक आपल्यासारख्यांशी उपदेश करतात, पण गोड गोड बोलतात, मित्रत्वाचं दोस्ताचं नातं जोडतात. सांगा ना, आता कालच आपण साजरी केली ऐकताय ना, भगवंतांनी जे ज्ञान आपल्या आई वडिलांना सांगितलं नाही, आपल्या पोटच्या गोड्याला सांगितलं नाही. काय म्हणतात श्रीमद भागवत बघा, न तथा मे प्रियतम आत्मयोनी न शंकर न त संकर्षणो तथा शील नैवात्माचो यतो भवा. अरे बुद्धवा, अरे माझा आत्मा म्हणजे मीच शंकर, माझं स्वरूप आहे, फक्त आमचे नाव दोन आहे. शरीर मी दिसतोय पण आत्मा शंकराचा आहे, शंकर दिसतोय पण त्याचा आत्मा मी आहे. असा मी एकमेकांचा आत्मा असणार आहे. अरे पण तो गोडा शंकर म्हणजे मी स्वतःला मला प्रिय. अरे ब्रह्मदेव, ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, त्याचे लढवे फुली सकड परी भक्ता ऐसा प्रतिकल्लोळ तये ठिकाणी नाही किंवा त्या ठिकाणी नाही. अरे ब्रह्मदेव त्याचे मम्मी आणि पप्पा मीच आहे, पण तोही मला प्रिय नाही. अरे हे राहू दे, रमा माझ्या पट्टाची राणी, तिसी लाविल्या म्या चरण सेविशी, खांदी वाहिल्या गौडनी भक्त शिरोमणी गोपिका. आता पत्नी कोणाला प्रिय नाही? ऐका नाही तुम्हाला प्रिय? ऐका नाही तर भांगडे लावले असते. प्रिय आहे, पण भगवंत म्हणतात अरे मला माझ्या भक्तापेक्षा माझी पत्नी पण प्रिय. मी तिला पाय द्यायला लावतो आणि माझ्या ज्या गवडणे ना, माझे भक्त आहेत ना, त्यांना मी काय करतो, निवृत्ती हा कांद्यावर गोपिकांना माझ्या भक्तांना मी अंगा खांद्यावर घेतो. म्हणून भक्तावनी देवा आवडते, त्रिभुवनी आग तुझे नाही. भगवंताला ऐकताय ना, जे ज्ञान कुणाला सांगितलं नाही ते ज्ञान खरं सांगा देवानी, ते श्रीमद भगवद्गीता रूपी तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, अध्यात्मज्ञान कोणाला सांगितलं? कुणाला? अर्जुनांना. बरं अर्जुन कोण होते? सखा. काय होते? मित्र, सवंगडी, दोस्त, आपल्या भाषेमध्ये जिगरी फ्रेंड. मग सांगा, जे ज्ञान अर्जुनांना का सांगितलं? कारण ती मित्र होती म्हणून सांगितलं. म्हणून अंतःकरणातली जी गोष्ट आहे ती व्यक्ती कुणाला सांगत नाही, तो सांगतो कुणाला? बाया मैत्रिणीला सांगते, कुणाला सांगणार नाही. बरी तुला फिरायला गेलो एकटी तुला सांगते. तुला का सांगते? तू मैत्री खरं का खोटं खरं सांगा. मी खोटं बोलतो का? सांगत नाही, पण मित्रांना किंवा मैत्रिणींना सांगतात. मग तद्वत माऊली म्हणतात हे लोक काय करतात? नुसता संसार करतात, खाना पेना. या लोकांचं कसं होईल? तुकोबाई म्हणतात, गोडता हे जन न देखावे डोळा, गोडता हे जन न देखावे डोळा.
मन